आंबेडकरवादी जनहित संघटनातर्फे आयोजित केलेल्या भव्य समता रॅली आणि खुलागट भव्य निबंध स्पर्धा येत्या 14 एप्रिलला होणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या भव्य समता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत बाईक आणि कारसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:30 वाजता मसोबा चौक ठाकुर्ली पूर्व येथून रॅलीचा मार्ग असणार आहे. संयुक्त जयंती उत्सव समिती, लक्ष्मी पार्क, 90 फीट रोड, ठाकुर्ली पूर्व, 90 फीट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, घरडा सर्कल, शेलार नाका, फडके रोड, ठाकुर्ली ईस्ट वेस्ट ब्रिज, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, डोंबिवली पश्चिम, त्याचप्रमाणे सम्राट अशोक चौक, डोंबिवली पश्चिम, टंडन रोड, 4 रस्ता, मानपाडा रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, डोंबिवली पूर्व स्टेशनसमोर समारोप केला जाणार आहे. त्याचबरोबर खुलागट भव्य निबंध स्पर्धाही यावेळेस आयोजित करण्यात आलेल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व असून त्यानिमित्त या दिवशी काही खेळाडूंचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमात सर्वांनी साथ द्यावी याकरता संघटनेतर्फे आयोजन करण्यात आलेले आहे, तसे आवाहनही करण्यात आलेले आहे. आंबेडकरवादी जनहित संघटनेचे कार्यकर्ते संदीप लक्ष्मण गजघाट, राजेश पवार, गौतम वागचौरे, सुरेश नेरकर, विश्वविकास गायकवाड, दिनेश साळवे, प्रवीण साळवी, करण जाधव, विजय काकडे, भारत धाबे, दिलीप काकडे, हरिश्चंद्र कांबळे, आनंद सोनवणे, दीपक गमरे, अशोक मोहिते व इतर मान्यवर उपस्थित असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. जय भीम. मी संदीप लक्ष्मण गजघाट, आंबेडकरवादी जनहित संघटनेचा कार्यकर्ता. दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही मागच्याच वर्षी सुरू केलं. आंबेडकरवादी जनहित संघटना स्थापन झाल्यानंतरचा जे लोकोपयोगी समाजोपयोगी जे कामं चालू केले आहेत, त्यानंतर येणारी अनुषंगाने पहिलीच जयंती होती मागच्या वर्षी. तेव्हा आपण एक सकाळची रॅली असावी असा सगळ्या कार्यकर्त्यांमधनं सूर आला. कारण आपण सकाळी रॅली काढत नाही, रॅली ज्या असतात त्या संध्याकाळी असतात डोंबिवली शहरात. त्यामुळे आपण असं एक विचार केला की सकाळच्या वेळेस एक रॅली ठेवावी आणि म्हणून या अनुषंगाने आपण सकाळी सुरुवात केलेली आहे. तर याही वर्षी सकाळी 6:30 वाजता आपण मसोबा चौक ठाकुर्ली, तिथे जे संयुक्त जयंती उत्सव समिती म्हणून आहे लक्ष्मी पार्क, तिथे जयंती उत्सव साजरा होतो. तर तिथून आपण सुरुवात करणार आहे आणि तिथून सुरुवात करून मसोबा चौकातनं 90 फीट मार्गे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करणार. तिथून पुढे आपण शेलार नाक्याला बाबासाहेबांचा जो स्मारक आहे तिथे पुष्पहार अर्पण करून तिथे काही मुलांना पुस्तक वाटप करायचं आहे. त्यांच्या रिक्वायरमेंट आली की आम्हाला काही पुस्तकांची गरज आहे. तर 14 एप्रिल हा खरंच चांगला दिवस आहे यासाठी. म्हणून आम्ही ते जैन समाजातील मुलं आहेत त्यांना आम्ही पुस्तक वाटप करून पुढे असंच गणेश मंदिर मार्गे आम्ही ठाकुर्ली ईस्ट वेस्ट या ब्रिज मार्गे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मारकाला वंदन करून कोपर ब्रिज वरून खाली येऊन टंडन रोड मार्गे 4 रस्त्याला जाणार आणि तिथून मानपाडा रोड मार्गे त्याचा समारोप सकाळी 10 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मेन स्मारक आहे आपलं डोंबिवलीतलं, तिथे समारोप होईल. आणि त्याचप्रमाणे काही इंटरनॅशनल लेवलला आपल्या डोंबिवलीतली मुलं जी स्विमिंगची कॉम्पिटिशन होती त्यासाठी सहभागी झाले होते मागच्या महिन्यात. तर त्यांनी एक जवळपास 7 ते 8-9 मुलांनी त्यामध्ये मेडल मिळवलेले आहेत. तर त्या मुलांचा सत्कार करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. कारण आपल्या डोंबिवली शहराला हे कळलं पाहिजे की आपल्या इथेही अशी चांगल्या घरातली चांगली वागणूक असलेली आणि सगळ्या क्षेत्रात पुढे असलेली मुलं आहेत. त्यामुळे अशा मुलांचा सत्कार करणं हे गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे असं आपल्या आंबेडकरवादी जनहित संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांचाही सत्कार आपण त्या समारोपात ठेवलेला आहे. हां, तरी आमचं म्हणजे आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे मी असं आवाहन करू इच्छितो सर्व तमाम नागरिकांना. बरं, बाबासाहेब हे कुठल्या एका जातीचे, धर्माचे नसून ते भारत देशाचे आहेत. नव्हे तर ते इंटरनॅशनल एक हिरो म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपण सर्वांनी या जयंतीमध्ये उत्साहाने सामील व्हायला हवं. मग तो बहुजन समाजाचा कुठलाही माणूस असो, त्या प्रत्येकाने या रॅलीत सकाळी 6:30 वाजता मसोबा चौकात जमावे असं मी डोंबिवलीकरांना आवाहन करतो. त्याचबरोबर आपण एक निबंध स्पर्धा, खुला गट निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली आहे, जी ऑनलाईन स्वरूपात म्हणजे PDF 700 शब्दांचा विषय असेल. विषय हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व, या विषयावर 700 शब्दांचा निबंध लिहायचा आहे.
आणि तो PDF करायचा आहे. नंबर आहे 8104261040. या नंबरवर PDF करायचा आहे 25 एप्रिल 2026च्या अगोदर. आणि त्यामध्ये जे विजेते असतील, प्रथम पारितोषिक 3,000 आहे, द्वितीय पारितोषिक 2,000 आहे आणि तृतीय पारितोषिक 1,000 आहे. तर आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे हे निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यातले जे विजेते असतील त्यांचा विजेत्यांच्या नावाची घोषणा आणि पारितोषिक वितरण समारंभ हा 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंतीचा तो दिवस येतो आणि महाराष्ट्र दिन हा जो संयुक्त म्हणजे त्या दिवशी आलेला आहे 1 मेला. तर तो कार्यक्रम आपला जो स्टेशनला होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आहे डोंबिवलीतलं मेन, तिथे आपला कार्यक्रम असतो बुद्ध जयंतीचा. तर त्या कार्यक्रमामध्ये आपण त्या पारितोषिक वितरण समारंभ ठेवणार आहे या निबंध स्पर्धेचा. तर त्यातही सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे, कारण ते खुल्या गटासाठी स्पर्धा आहे आणि त्या सर्वांनी या विषयावर निबंध लिहून तो PDF स्वरूपात त्या नंबरवर म्हणजेच 8104261040 या नंबरवर व्हॉट्सअप करावं. त्यातल्या विजेत्यांची आम्ही सांगितल्याप्रमाणे 1 मेला त्यांना पारितोषिक वितरण समारंभ होईल. त्यात पारितोषिकं दिले जातील.